कारभारी न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। पवन हजारे महसूल सहाय्यक तर प्रथमेश धीवर, तुषार खरसे यांची मुंबई पोलिसात निवड। या यशस्वी विद्यार्थ्यांना रॉयल फौजीचे संचालक सुभेदार मेजर राजेंद्र खरसे यांचे मार्गदर्शन लाभले। या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आजचा झालेला आनंद हा वेगळाच असतो। अहिल्यानगर कोडगाव जांब येथील पवन हजारे यांची महसूल सहाय्यकपदी निवड झाली, तर प्रथमेश धीवर व तुषार खरसे यांची मुंबई पोलिसात निवड झाली। या निमित्त कोडगाव जांब येथे खेडेगाव विकास संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। सुभेदार मेजर राजेंद्र खरसे, रमेश शिंगाडे उपस्थित होते। धीवर म्हणाले, यश हे प्रत्येकाचे ध्येय आहे। जीवन आव्हाने आणि संधींनी भरलेले आहे। यावेळी केवळ त्यांच्यासाठी जे प्रत्यक्षात संधी मिळवण्यासाठी आणि आव्हानावर मात करण्यासाठी संघर्ष करतात त्यांना रॉयल फौजीचे संचालक यश मिळते असे त्यांनी प्रतिपादित केले। कष्टाळू शेतकऱ्यांचे मूल आज शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जात आहेत, ही एक मोठी आनंदाची बाब आहे। परिस्थिती नाजूक असताना देखील हाताला मिळेल ते काम करीत असल्याचे आज शेतकऱ्यांचे मुलांचे शासकीय सेवेत स्वप्न आज पूर्ण झालेले आहे। त्यांचाच आदर्श घेऊन आज प्रत्येक विद्यार्थ्यांनी या संघर्षित जीवनामध्ये प्रवेश करून यश निश्चितच करून घ्यावे असे त्यांनी प्रतिपादित केले। सरकारी दलात काम करायचे आमचे स्वप्न आज प्रत्यक्षात पूर्ण झाले। मनात जिद्द ठेवून अभ्यासात सातत्य, चिकाटी परिश्रम घेऊन परीक्षा उत्तीर्ण झालो असेही ते म्हणाले। हा सत्कार त्यांच्या घरी जाऊन केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता। यावेळी खेडेगावातील युवक या परीक्षेत यश संपादन केल्यामुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। विविध ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ सुरू आहेत। त्यांच्या पुढील वाटचालीस कारभारी न्यूजच्या मनपूर्वक शुभेच्छा।